आता आपले मराठी बांधवसुद्धा व्यवसायात कमीपणा मानत नाहीत बरं का. तर झालं असं, आम्ही सातारला निघालेलो होतो आणि त्या ठिकाणी शिंगणापूर मार्गे जात असताना शिंगणापूरचा घाट वरती चढल्यानंतर तिथे एक चौक आहे, अतिशय प्रशस्त जागा आहे. त्या ठिकाणी कदम म्हणून एक बंधू आहेत, त्यांनी नाश्ता सेंटर, फिरत्या गाडीमध्ये नाश्ता सेंटर चालू केलेलं आहे. व्यवसाय त्यांच्याकडं अतिशय चांगल्या पद्धतीचा वडापाव मिळतो. व्यवसायाला काय खमंग भाजलेला सगळंच वडापाव विकणार ना असतो. ते. त्यासोबत ते चटणी देतात, सॉस देतात, मिरच्या देतात आणि अतिशय चांगला नाश्ता जाण्या येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळतो. त्यांच्याकडे पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं विक्रीला असते. म्हणजे आता कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपले बांधवसुद्धा तर लाजत नाहीत. तर मला हेच सांगायचं आहे की कोणताही व्यवसाय छोटा मोठा नसतो आणि सुरुवात ही छोट्यातूनच करायची असते. तर ह्या कदम बंधूंचं जे नाश्ता सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही शिंगणापूरला जाताना अवश्य त्या ठिकाणी थांबा आणि वडापावचा आस्वाद घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची चवसुद्धा लक्षात येईल. मित्रांनो, आता कुठलीही माणसं, आपली मराठी माणसं कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. तर मला हेच या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा कोणताही व्यवसाय करण्यासाठी लाजू नका आणि आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करा आणि आपली प्रगती करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. हेच या निमित्तानं सांगायचं होतं. धन्यवाद.